कधीकधी आपल्या प्राक्तनावर आणि त्याच्या योजनेवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. काही गोष्टींसाठी योग्य वेळेची वाट पाहावीच लागते. पृथ्वीच्या या पोटी हिरा गारगोटी दोहीची सौसाठी करू नये. गारगोटी आणि हिरा पृथ्वीच्याच पोटातून जन्म घेतात, परंतु गारगोटीच्या तुलनेमध्ये एक हिरा तयार होण्यासाठी कैक वर्षांचा अवधी घेतो आणि तितकं मूल्यसुद्धा मिळवतो. वाढायला तर गवतसुद्धा भरभर वाढेल, परंतु वटवृक्षासारखा रुबाब मिरवायचा असेल तर वेळ तर द्यावाच लागेल. कधीकधी आपल्या प्राक्तनावर आणि त्याच्या योजनेवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. काही गोष्टींसाठी योग्य वेळेची वाट पाहावीच लागते. पृथ्वीच्या या पोटी हिरा गारगोटी दोहीची सौसाठी करू नये. गारगोटी आणि हिरा पृथ्वीच्याच पोटातून जन्म घेतात, परंतु गारगोटीच्या तुलनेमध्ये एक हिरा तयार होण्यासाठी कैक वर्षांचा अवधी घेतो आणि तितकं मूल्यसुद्धा मिळवतो. वाढायला तर गवतसुद्धा भरभर वाढेल, परंतु वटवृक्षासारखा रुबाब मिरवायचा असेल तर वेळ तर द्यावाच लागेल. कधीकधी आपल्या प्राक्तनावर आणि त्याच्या योजनेवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. काही गोष्टींसाठी योग्य वेळेची वाट पाहावीच लागते. पृथ्वीच्या या पोटी हिरा गारगोटी दोहीची सौसाठी करू नये. गारगोटी आणि हिरा पृथ्वीच्याच पोटातून जन्म घेतात, परंतु गारगोटीच्या तुलनेमध्ये एक हिरा तयार होण्यासाठी कैक वर्षांचा अवधी घेतो आणि तितकं मूल्यसुद्धा मिळवतो. वाढायला तर गवतसुद्धा भरभर वाढेल, परंतु वटवृक्षासारखा रुबाब मिरवायचा असेल तर वेळ तर द्यावाच लागेल. कधीकधी आपल्या प्राक्तनावर आणि त्याच्या योजनेवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. काही गोष्टींसाठी योग्य वेळेची वाट पाहावीच लागते. पृथ्वीच्या या पोटी हिरा गारगोटी दोहीची सौसाठी करू नये. गारगोटी आणि हिरा पृथ्वीच्याच पोटातून जन्म घेतात, परंतु गारगोटीच्या तुलनेमध्ये एक हिरा तयार होण्यासाठी कैक वर्षांचा अवधी घेतो आणि तितकं मूल्यसुद्धा मिळवतो. वाढायला तर गवतसुद्धा भरभर वाढेल, परंतु वटवृक्षासारखा रुबाब मिरवायचा असेल तर वेळ तर द्यावाच लागेल.